नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठाणे महानगरपालिका ठाणे येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती. तर या जागा ह्या कंत्राटी स्वरूपाच्या असणार आहेत. 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात या जागा असणार आहेत. तर यासाठी अर्ज हे आपल्याला 5 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत. तर यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहेत ते आपण बघू. तर त्यामध्ये पहिलं पद आहे शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, यासाठी एक जागा असणार आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक यासाठी 2 जागा असणार आहेत. तर यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच 5/12/2025 पर्यंत उमेदवाराचे वय हे जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादित असणे आवश्यक आहे. तो चार्ट आपण पुढे बघणार आहोत. अर्ज भरण्याच्या काय सूचना आहेत, तर उमेदवारांनी स्वतःचे पूर्ण नाव, माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे अचूक नोंदवायचे, म्हणजे जे आपलं SSC चं सर्टिफिकेट असेल त्यावर जसं आपलं नाव असणार आहे त्याप्रमाणे आपल्याला नाव तिथं लिहायचं आहे. अर्जासोबत आपल्याला SSC चं सर्टिफिकेट सुद्धा जोडायचं आहे. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जी जन्मतारीख असणार आहे तीच आपल्याला इथं नोट करायची आहे. त्याच्यानंतर जाहिरातीत केलेल्या प्रसिद्ध दिनांकाच्या आधारे उमेदवाराचे वय हे दिवस, महिने आणि वर्ष या स्वरूपात लिहायचे. त्याच्यानंतर अर्जात उमेदवाराचे लिंग म्हणजे मेल असेल, फिमेल असेल हे व्यवस्थित इथं लिहायचं आहे. अर्ज करीत असणारा अर्जदार जर विवाहित असेल तर गॅझेट सर्टिफिकेट जोडायचं आहे. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती ही व्यवस्थित भरायची आहे. पूर्ण भरलेल्या फॉर्मची स्वसाक्षांकित प्रत व सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाच पखाडी, ठाणे, तिथं हा जो ऍड्रेस दिलेला आहे ह्या ऍड्रेसवर आपल्याला बाय हँड कुरिअरने किंवा आपण स्पीड पोस्टने सुद्धा पाठवू शकतो. तर ऍड्रेस इथं व्यवस्थित बघायचा आहे. इथं हा ऍड्रेस दिलेला आहे. त्याच्यानंतर यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघू. तर पहिलं पद असणार आहे शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, यासाठी MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ, त्यामध्ये BDS, BAMS, BHMS, PU, MS, त्याच्यानंतर MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन विथ मिनिमम 1 year ऑफ एक्सपिरियन्स. त्यासाठी वयोमर्यादा आपण बघणार आहोत. तर वयोमर्यादा 18 वर्ष, कमाल वयोमर्यादा असणार आहे 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी असणार आहे 43 वर्ष. पेमेंट असणार आहे 35,000 पर मंथ. सेकंड जे पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता सेमच असणार आहे आणि पेमेंट असणार आहे 32,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर या काही बेसिक सूचना आहेत त्या तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर अनुभव, तर त्यांनी सांगितलेला जो 1 वर्षाचा अनुभव आहे मिनिमम तो इथं असणं गरजेचं आहे. तर अनुभव हा आपल्याला शासकीय, निमशासकीय ग्राह्य धरला जाणार आहे. खाजगी स्वयंसेवी संस्था, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत पदावर कामाचा अनुभव विचार करण्यात येणार नाही, म्हणजे खाजगी अनुभव इथं जो काय आहे तो पकडला जाणार नाही. तर अनुभव प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे सोबत. त्यामध्ये आपण जॉईनिंग डेट असेल, कार्यमुक्तीचा दिनांक असेल हे व्यवस्थित नोंद करायचा आहे. ज्या पदाकरता अर्ज केलाय त्यासाठी जो काय आवश्यक अनुभव असणार आहे तोच ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याच्यानंतर संगणक अहर्तामध्ये आपलं MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा आपल्याला व्यवस्थित तपशील द्यायचा. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला द्यायचं. त्याच्यानंतर अर्ज शुल्क, तर यासाठी आपल्याला 150 रुपये अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट करायचा आहे. तो कोणत्या नावाने करायचा ते सुद्धा इथं दिलेला आहे. या नावे आपल्याला तो डिमांड ड्राफ्ट करायचा आहे आणि तो आपल्याला त्या डॉक्युमेंट मध्ये जोडायचा आहे. त्याच्यानंतर उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी, तर त्याच्यावर आपल्याला फोटो हा चिटकवायचा आहे आता सध्या काढलेला. तर फोटो हा स्टेपल करायचा नाही, आपल्याला व्यवस्थित चिटकवायचा आहे. राखीव जागा आहे तिथं दिलेली आहे स्वाक्षरीसाठी, तिथं आपल्याला स्वाक्षरी करायची आहे. निवड प्रक्रिया ही आपल्याला जे काय आपले शैक्षणिक अर्हतेमध्ये जे काय आपले गुण आहेत त्या गुणांच्या आधारे होणार आहे. त्याचे सर्व निर्णय हे मान्य अध्यक्ष निवड समिती यांना असणार आहेत. त्याच्यानंतर गुणांकन पद्धती ते दिलेलं आहे कशा पद्धतीनं, तर पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण त्याचं 50%, त्यासाठी 50 गुण असणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर अधिक शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी 20 गुण. संबंधित निगडीत जर अनुभव कसा असेल त्याच्याप्रमाणे 1 वर्षासाठी 6 गुण, अशा पद्धतीने आपल्याला इथं 30 गुण असणार आहेत आणि एकूण असंही 100 गुणांची ही गुणांकन पद्धत असणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत बघू. म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या फॉर्म सोबत जोडायचे आहेत. पूर्ण माहिती भरलेली फॉर्मची प्रिंट, याचा जो फॉर्म आहे तो आपण
आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं सुद्धा तो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर वयाचा पुरावा यासाठी आपल्याला SSC सर्टिफिकेट किंवा जे काय असेल ते तुम्ही जोडू शकता. पदविका प्रमाणपत्र, सर्व वर्षाचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर गुणपत्रिका म्हणजे आपल्या मार्कशीट, काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जर ऍप्लिकेबल असेल तर. त्याच्यानंतर शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये जर अनुभव असेल तर त्याची कागदपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार जर नॉन क्रिमिनल लागत असेल तर ते सुद्धा लागणार आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो लागणार आहे. अर्जदार विवाहित असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल असेल तर राजपत्र म्हणजेच गॅझेट सर्टिफिकेट, वाहन चालवण्याचा परवाना, त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजेच प्रतिज्ञापत्र, फौजदारी गुन्हा दाखल नाही असं त्याचं हमीपत्र. त्याच्यानंतर डिमांड ड्राफ्ट आपण सांगितल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट इथं लागणार आहे. त्याच्यानंतर अर्ज, धनाकर व आवश्यक कागदपत्र एकाच लिफाफ्यात बंद करून आपल्याला सादर करायचे आहेत. म्हणजे जो काही फॉर्म असणार आहे आणि ह्यातली जी काही डॉक्युमेंट्स आपल्याला जी काही लागू होतात ती सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला त्याच्यासोबत जोडायची आहेत. तर इथे सांगितल्याप्रमाणे जे काही पदसंख्या असेल, आरक्षण असेल त्यामध्ये काही बदल होऊ शकतो. आपण सांगितल्याप्रमाणे ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला अर्जाचा नमुना असेल किंवा जी काही याच्याबद्दलची माहिती असेल ती या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. तर ही इम्पॉर्टंट नोट आहे. सदर लिफाफा यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव म्हणजे ठाणे महानगरपालिका, त्याच्यावर अर्जदाराचे नाव म्हणजे आपलं स्वतःचं नाव, पदाचं नाव, आपण कुठल्या पदासाठी अर्ज केलाय त्याचं नाव, हे सगळं नमूद करायचं आहे. असेच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जर त्याच्यावर लिहिलं नसेल, नाव वगैरे नसेल तर तसे जे अर्ज असणार आहेत ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. त्याच्यानंतर सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे जे काय जे काही निर्णय असतील ते सगळे अध्यक्ष निवड समिती यांनी राखून ठेवलेले आहेत. तर आपल्याला 5 डिसेंबर 2025 पर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे. बाय पोस्ट किंवा बाय हँड सुद्धा आपण हे अर्ज करू शकतो. तर याचा नमुना या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड केलेला आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.